नाही, मी म्हटलं ना की ह्या सगळ्या प्रश्नांवरती मी नंतर बोलेन, पण एक नक्की की मराठा म्हणजे कुणबी, कुणबी म्हणजे जो कुळ ज्याला आम्ही आमच्या गावाकडे कुळी कुणबट म्हणतो, शेतात कसणारा, राबणारा, त्याच्या शेतात पिकलं तर तो आबादानी राहील, पण त्याच्या शेतात पिकत नाही, शेतामधनं त्याला शोषण जास्त होते, शोषणातनं उद्रेक वाढतोय, त्या उद्रेकाचा परिणाम आपण सगळीकडे बघतोय। त्यामुळे हे प्रश्न सगळे सोडवत असताना शेती प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतला पाहिजे। पण अडचण माझी अशी आहे की आम्ही शेतकऱ्यांशी जेव्हा संवाद साधतोय, शेतकऱ्यांचे प्रश्न जेव्हा मांडतोय, त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री मात्र इथे नाही आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री हे 5 राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यात आहेत, त्यातून वेळ त्यांना मिळालाच तर ते धर्मवीर 2च्या शूटिंगमध्ये बिझी आहेत। धर्मवीर 2च्या शूटिंगसाठी म्हणजे आपण केलेली पापांचं समर्थन करण्यासाठी म्हणून प्रचारकी थाटात चित्रपट बनवण्यात मुख्यमंत्री महोदय व्यस्त आहेत। या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार? कालच्या एका सभेमध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असं म्हणाले की आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा दिलेला आहे, पण 1 रुपयात पीक विमा भरला आहे, दिला नाही तुम्ही, शब्दांची गल्लत होते। 1 रुपयाचा पीक विमा भरला गेलाय, दिला काहीच नाही, नुसतीच जाहिरात केली गेली आहे। कुठल्याही ठिकाणात महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत कानाकोपऱ्यातून कुठेही त्यांना पीक विमा मिळालेला नाही। धाराशिवचे आमदार श्री कैलासजी पाटील यांनी भर दिवाळीमध्ये उपोषण केलं की पीक विमा मिळावा। नागपूर अमरावतीमध्ये पीक विमा कंपन्यांवरती मोर्चे निघाले। सन्माननीय न्यायालयाने सुद्धा शेतकऱ्यांना विमा द्यावा यासाठी विमा कंपन्यांना सक्त आदेश दिले, मात्र न्यायालयाचे सुद्धा आदेश विमा कंपन्या पाळत नाहीत। याचा अर्थ विमा कंपन्या आणि सरकार यांचं आर्थिक साटलोटं आहे आणि यांच्या आर्थिक साटलोट्यामध्ये शेतकरी मात्र भरडला जातोय। काही आपण धर्मवीर 2 बद्दल बोलला, नक्की त्याच्यातून काय साध्य करायचे मुख्यमंत्री? काय त्यांचं काय कदाचित सुरत गुवाहाटीच्या दौऱ्याचं समर्थन करायचं असेल आणि मागच्या वेळेलाच्या बंडाच्या समर्थनासाठी पार्श्वभूमी तयार केली, आता पुन्हा अजून एखादा नवा पक्ष फोडण्यासाठी पार्श्वभूमी तयार करणे, नवं काहीतरी अजून पुन्हा एखादं इलिगल कांड करण्यासाठी पार्श्वभूमी करणे, काही असू शकतं। आम्हाला त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं नाही, त्यांना निर्माता, दिग्दर्शक, ॲक्टर काय व्हायचं ते होवं त्यांनी, परंतु या सगळ्यांचा कणा असणारी अर्थव्यवस्था ज्या कृषीवर आधारलेली आहे तो बळीराजा सुखावला पाहिजे, त्याचे प्रश्न सोडवले पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत। म्हणून अजितदादांनी मुख्यमंत्री होणार असे संकेत दिलेत का? मी असं म्हटलं की या सगळ्यांवर मी बांधाच्या बाहेर निघाल्यानंतर नक्की बोलेन। ताई, स्वामीनाथन आयोग किंवा कृषी मूल्य आयोग काय बोलत? कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी सध्या सन्माननीय पाशा पटेलजी आहेत। सन्माननीय पाशा पटेलांनीच शेतीमालाला भाव मिळावा म्हणून कृषी दिंडी काढली होती, ज्या कृषी दिंडीमध्ये आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी सामील झालेले होते आणि तेव्हा ते सांगत होते की आम्ही शेतीमालाला भाव देऊ, उदाहरणार्थ सोयाबीनला आम्ही भाव 12 ते 15 हजाराचा देऊ, परंतु मी आपल्याला लक्षात आणून दिलं पाहिजे की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना तो भाव 7 ते 10 हजाराच्या घरात होता, पण पुन्हा तो भाव पडलेला आहे। मुळात एक तर शेतीला भाव, एक तर शेतात पिकत नाही लवकर, अवकाळी, चक्रीवादळी, गारपीट अशा सगळ्यांनी आमचं नुकसान होत राहतं। इकडून तिकडून जर शेतात पिकलंच तर सरकारचं धोरण इतकं शेतकरी विरोधी आहे की नेमकं आमच्याकडे पिकलं की ते ठरवून एकतर आमचं एक्सपोर्ट बंद करतात, निर्यातीचं धोरण आमच्यावरती बंधनकारक, निर्यातच बंद करून टाकतात, किंवा जाणीवपूर्वक त्या मालाची आयात करतात। जसं की आत्ता तूर पिकाचं केलं त्यांनी, की मी विदर्भाच्या दौऱ्यावर गेले आणि बघितलं तर विदर्भामधली आत्ता तूर 8 दिवसात तयार होते शेतकऱ्यांची, आणि नेमकं त्याच वेळेला एवढी बाहेरून तूर मागवली आहे की असणाऱ्या तुरीचे भाव आता पडणार आहेत। त्यामुळे हे जे चुकीचं आयात निर्यातीचं धोरण आहे, या धोरणामध्ये शेतकरी भरडला जातोय, याकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे।